राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीतर्फे यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीतर्फे यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन राजलक्ष्मी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षितिज तायडे यांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत हे निवेदन देण्यात आले आहे. राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीतर्फे दिनांक 7 जानेवारीला संस्थेचे अध्यक्ष संध्या तायडे व अध्यक्ष अरविंद तायडे यांना निवेदन देण्यास 15 ते 20 सभासद गेले होते. परंतु त्यावेळेस पतसंस्थेत ते हजर नसल्याने समितीने त्यांना फोनद्वारे संपर्क साधले असता त्यांनी उर्मटपणे बोलून तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी क्षितिज तायडे यांच्याकडेच निवेदन द्या असे सांगितले. यावेळी समितीने संस्थेच्या अधिकाऱ्यांना सदरचे निवेदन दिले, पण त्याचवेळी अधिकाऱ्यांना निवेदन देत असताना क्षितिज तायडे हे कॅबिनच्या बाहेर येऊन सर्व समितीच्या सदस्यांना आपण रेखी करीत आहात असे बोलून निवेदन देणाऱ्या सदस्यांना दरोडेखोर बोलवून अपमानित केले. क्षितिज तायडे हे 1 जून 2014 ला मुख्य कार्य अधिकारी या पदावर रुजू झाले आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे मुख्य कार्य अधिकारी या पदासाठी आवश्यक पात्रता नव्हती असे जिल्हा उपाध्यक्ष यांनी त्यांच्या निबंधकांना सादर केलेल्या अहवालात नमूद केलेले आहे. तरी या प्रकरणात जातीने लक्ष देऊन क्षितिज तायडे यांच्या शैक्षणिक पात्रतेची तपासणी करून त्यांच्यावर सभासदांना फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन राजलक्ष्मी पीडित संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.